قال ألم أقل لك إنك لن تستطيع معي صبرا قال إن سألتك عن شيء بعدها فلا تصاحبني قد بلغت من لدني عذرا. त्यानं सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की माझ्या बरोबरीनं तुम्ही धीर धरू शकणार नाही. मूसा अलैहिस्सलामनं सांगितलं, यानंतर जर मी आपल्याला काही विचारलं तर आपण मला बरोबर ठेवू नका. घ्या, आता तर माझ्याकडून आपल्याला निमित्त सापडलं. فانطلقا حتى إذا أتيا أهل قرية استطعما أهلها فأبوا أن يضيفوهما فوجدا فيها جدارا يريد أن ينقض فأقامه قال لو شئت لاتخذت عليه أجرا. मग ते पुढे निघाले. येत पावतो की एका वस्तीत पोहोचले आणि तेथील लोकांपाशी जेवण मागितलं, परंतु त्यांनी त्या दोघांच्या पाहुणचाराला नकार दिला. तेथे त्यांनी एक भिंत पाहिली जी ढासळू पाहत होती. त्या व्यक्तीनं त्या भिंतीला पुन्हा नीट केलं. मूसानं सांगितलं, जर आपण इच्छिलं असतं तर या कामाची मजुरी घेऊ शकला असता. قال هذا فراق بيني وبينك سأنبئك بتأويل ما لم تستطع عليه صبرا. त्यानं सांगितलं पुढे, आता माझं आणि तुमचं सहचर्य संपलं. आता मी तुम्हाला त्या गोष्टीची हकीकत सांगतो ज्यावर तुम्ही धीर धरू शकला नाही. أما السفينة فكانت لمساكين يعملون في البحر فأردت أن أعيبها وكان وراءهم ملك يأخذ كل سفينة غصبا. त्या नावेची हकीकत अशी आहे की ती काही गरीब माणसांची होती. ते दर्यामध्ये काबड कष्ट करत होते. मी इच्छा केली की तिला सदोष बनवावं, कारण पुढे एका बादशाहचा मुलूक होता जो प्रत्येक नाव बळजबरीनं हिसकावून घेत होता. وأما الغلام فكان أبواه مؤمنين فخشينا أن يرهقهما طغيانا وكفرا. उरली गोष्ट त्या मुलाची, तर त्याचे आई वडील इमानधारक होते. आम्हाला भय वाटलं की हा मुलगा आपल्या शिरजोरी आणि कुफरमुळे त्यांना त्रस्त करील. فأردنا أن يبدلهما ربهما خيرا منه زكاة وأقرب رحما. म्हणून आम्ही इच्छिलं की त्यांच्या रबनं त्याच्याऐवजी त्यांना अशी संतती द्यावी जी चारित्र्याने सुद्धा त्याच्यापेक्षा बेहतर असावी आणि ज्याच्याकडून नातेवाईकांशी सद्वर्तन देखील जास्त अपेक्षित असावं. وأما الجدار فكان لغلامين يتيمين في المدينة وكان تحته كنز لهما وكان أبوهما صالحا فأراد ربك أن يبلغا أشدهما ويستخرجا كنزهما رحمة من ربك وما فعلته عن أمري ذلك تأويل ما لم تسطع عليه صبرا. आणि या भिंतीची हकीकत अशी आहे की ही दोन अनाथ मुलांची आहे. ते या शहरात राहतात. या भिंतीखाली या मुलांसाठी एक खजिना पुरलेला आहे आणि यांचा बाप एक सदाचारी मनुष्य होता. म्हणून तुमच्या रबनं इच्छिलं की ही दोन्ही मुलं प्रौढ व्हावीत आणि आपला खजिना काढून घ्यावा. हे तुमच्या रबच्या कृपेच्या आधारे केलं गेलं आहे. मी काही आपल्या स्वतःच्या अधिकारात केलेलं नाही. अशी आहे हकीकत त्या गोष्टींची ज्यावर तुम्ही धीर धरू शकला नाही. ويسألونك عن ذي القرنين قل سأتلو عليكم منه ذكرا. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे लोक तुम्हापाशी जुल्करनैन संबंधी विचारणा करतात. त्यांना सांगा, मी त्याचा काही अहवाल तुम्हाला ऐकवतो. إنا مكنا له في الأرض وآتيناه من كل شيء سببا فأتبع سببا. आम्ही त्याला भूतलात सत्ताधिकार प्रदान केलेला होता आणि त्याला सर्व प्रकारचे सरंजाम आणि साधनं प्रदान केली होती. त्यानं प्रथम पश्चिमेकडे एका मोहिमेचं आयोजन केलं. حتى إذا بلغ مغرب الشمس وجدها تغرب في عين حمئة ووجد عندها قوما قلنا يا ذا القرنين إما أن تعذب وإما أن تتخذ فيهم حسنا. गीत पावतो की जेव्हा तो सूर्यास्ताच्या सीमेपर्यंत पोहोचला तेव्हा त्यानं सूर्याला एका काळ्या पाण्यात बुडताना पाहिलं आणि तेथे त्याला एक लोकसमूह आढळला. आम्ही सांगितलं, हे जुल्करनैन, तुला हे सामर्थ्य देखील प्राप्त आहे की त्यांना त्रास द्यावा आणि हे देखील की त्यांच्याशी सद्व्यवहार करावा. قال أما من ظلم فسوف نعذبه ثم يرد إلى ربه
ربه فيعذبه عذابا نكرا. त्याला सांगितलं, जो त्यांच्यापैकी जुलूम करेल त्याला आम्ही शिक्षा करू, मग तो आपल्या रबकडे परतवला जाईल आणि तो त्याला आणखीन कठोर यातना देईल. وأما من آمن وعمل صالحا فله جزاء الحسنى وسنقول له من أمرنا يسرا. आणि जो त्यांच्यापैकी ईमान आणेल आणि सदाचार ठेवेल त्याच्यासाठी चांगला मोबदला आहे आणि आम्ही त्याला सौम्य आदेश देऊ. ثم أتبع سببا حتى إذا بلغ مطلع الشمس وجدها تطلع على قوم لم نجعل لهم من دونها سترا كذلك وقد أحطنا بما لديه خبرا. मग त्यानं एका दुसऱ्या मोहिमेची तयारी केली. येत पावतो की तो सूर्योदयाच्या सीमेपर्यंत जाऊन पोहोचला. तेथे त्यानं पाहिलं की सूर्य एका अशा जनसमूहावर उगवत आहे ज्याच्यासाठी उन्हापासून वाचण्याची कोणतीही व्यवस्था आम्ही केलेली नाही. अशी स्थिती होती त्यांची आणि जुल्करनैनजवळ जे काही होतं ते आम्ही जाणत होतो. ثم أتبع سببا حتى إذا بلغ بين السدين وجد من دونهما قوما لا يكادون يفقهون قولا. मग त्यानं आणखी एका मोहिमेचं आयोजन केलं. येत पावतो की जेव्हा दोन पर्वतांच्या दरम्यान पोहोचला तेव्हा त्याला त्यांच्यापाशी एक लोकसमूह भेटला जो मुश्किलीनेच एखादी गोष्ट समजत होता. قالوا يا ذا القرنين إن يأجوج ومأجوج مفسدون في الأرض فهل نجعل لك خرجا على أن تجعل بيننا وبينهم سدا. त्या लोकांनी सांगितलं की हे जुल्करनैन याजूज आणि माजूज या भूप्रदेशात उपद्रव माजवतात, तर काय आम्ही तुला काही कर या कामासाठी द्यावा की तो आमच्या आणि त्यांच्या दरम्यान एकदा तट बांधावा. قال ما مكنني فيه ربي خير فأعينوني بقوة أجعل بينكم وبينهم ردما آتوني زبر الحديد حتى إذا ساوى بين الصدفين قال انفخوا حتى إذا جعله نارا قال آتوني أفرغ عليه قطرا. त्यानं सांगितलं, जे काही माझ्या रबनं मला दिलेलं आहे ते बहुत आहे. तुम्ही फक्त मेहनतीनिशी मला सहाय्य करा. मी तुमच्या आणि त्यांच्या दरम्यान तट बांधून देतो. मला लोखंडी चादरे आणून द्या. शेवटी जेव्हा दोन्ही डोंगरामधील पोकळी त्यानं भरून काढली तेव्हा लोकांना सांगितलं की आता अग्नी प्रज्वलित करा. येत पावतो की जेव्हा ही लोखंडी भिंत अगदी अग्नीप्रमाणे लालबुंद करून टाकली तेव्हा त्यानं सांगितलं, आणा आता मी यावर वितळवलेलं तांबं ओतीन. فما استطاعوا أن يظهروه وما استطاعوا له نقبا قال هذا رحمة من ربي فإذا جاء وعد ربي جعله دكا وكان وعد ربي حقا. ही तटबंदी अशी होती की याजूज आणि माजूज त्यावर चढून देखील येऊ शकत नव्हते आणि त्याला भगदाड पाडणं त्यांना तर अधिकच कठीण होतं. जुल्करनैननं सांगितलं की माझ्या रबची कृपा आहे, परंतु जेव्हा माझ्या रबच्या अभिवचनाची घटका येईल तेव्हा तो हिला जमीनदोस्त करेल आणि माझ्या रबचं अभिवचन सत्याधिष्ठित आहे. وتركنا بعضهم يومئذ يموج في بعض ونفخ في الصور فجمعناهم جمعا وعرضنا جهنم يومئذ للكافرين عرضا الذين كانت أعينهم في غطاء عن ذكري وكانوا لا يستطيعون سمعا. आणि त्या दिवशी आम्ही लोकांना सोडून देऊ की समुद्राच्या लाटाप्रमाणे एक दुसऱ्याची लगटलूक व्हावी आणि शिंग फुकलं जाईल आणि आम्ही सर्व मानवतांना एकत्र जमा करू. आणि तो दिवस असेल जेव्हा आम्ही जहन्नमला काफिरांसमोर आणू, त्या काफिरांसमोर जे माझ्या उपदेशाकडून अंध बनले होते आणि काही ऐकण्याकरता मुळीच तयार नव्हते. أفحسب الذين كفروا أن يتخذوا عبادي من دوني أولياء إنا أعتدنا جهنم للكافرين نزلا. तर काय आहे हे लोक ज्यांनी कुफ्र अवलंबला आहे अशी कल्पना बाळगतात की मला सोडून माझ्या दासांना आपलं कार्यसाधक ठरवावं. आम्ही अशा काफिरांच्या पाहुणचारासाठी जहन्नम तयार करून ठेवली आहे. قل هل ننبئكم بالأخسرين أعمالا الذين ضل سعيهم في الحياة الدنيا وهم يحسبون
يكسبون وهم يحسبون أنهم يحسنون صنعا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, काय आम्ही तुम्हाला सांगावं की आपल्या कृत्यामध्ये सर्वात जास्त अपयशी आणि विफल लोक कोण आहेत? ते की जगातील जीवनात ज्यांची सर्व धावपळ सरळ मार्गापासून भ्रष्ट राहिली आणि ते समजत राहिले की ते सर्व काही यथायोग्य करत आहेत. أولئك الذين كفروا بآيات ربهم ولقائه فحبطت أعمالهم فلا نقيم لهم يوم القيامة وزنا. ते लोक आहेत ज्यांनी आपल्या रबच्या आयती मानण्यास नकार दिला आणि त्याच्या हुजुरात हजर होण्याचा विश्वास केला नाही, म्हणून त्यांची सर्व कृत्य वाया गेली. क़यामतच्या दिवशी आम्ही त्यांना काहीच वजन देणार नाही. ذلك جزاؤهم جهنم بما كفروا واتخذوا آياتي ورسلي هزوا. त्यांचा मोबदला नरक आहे त्या कुफ्रच्या बदल्यात जे त्यांनी केलं आणि उपहासापायी जो ते माझ्या आयतींशी आणि माझ्या पैगंबरांशी करत राहिले. إن الذين آمنوا وعملوا الصالحات كانت لهم جنات الفردوس نزلا خالدين فيها لا يبغون عنها حولا. तथापि ते लोक ज्यांनी ईमान आणलं आणि ज्यांनी सत्कृत्य केली त्यांच्या पाहुणचारासाठी फिरदौसाच्या बागा असतील ज्यात ते सदैव राहतील आणि कधीही त्या जागेतून निघून इतरत्र जाण्याची त्यांची इच्छा होणार नाही. قل لو كان البحر مدادا لكلمات ربي لنفد البحر قبل أن تنفد كلمات ربي ولو جئنا بمثله مددا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगा की जर समुद्र माझ्या रबच्या गोष्टी लिहिण्यासाठी शाही बनला तर तो संपेल, परंतु माझ्या रबच्या गोष्टी संपणार नाहीत. इतकंच नव्हे तर तितकीच शाही आम्ही आणखीन आणली तर ती देखील पुरेशी ठरणार नाही. قل إنما أنا بشر مثلكم يوحى إلي أنما إلهكم إله واحد فمن كان يرجو لقاء ربه فليعمل عملا صالحا ولا يشرك بعبادة ربه أحدا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगा, मी तर एक मनुष्य आहे तुमच्यासारखाच. माझ्याकडे दिव्य बोध पाठवला जातो की तुमचा परमेश्वर केवळ एकच आहे, म्हणून जो कोणी आपल्या रबच्या भेटीचा उमेदवार असेल त्याला हवं की त्यानं सत्कृत्य करावीत आणि बंदगीत आपल्या रब समवेत इतर कोणाला भागीदार करू नये. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. ذكر رحمة ربك عبده زكريا إذ نادى ربه نداء خفيا. काफ हा या ऐन स्वाद उल्लेख आहे त्या कृपेचा जी तुझ्या रबनं आपला दास जकरियावर केली होती जेव्हा की त्यानं आपल्या रबला गुपचूपपणे पुकारलं. قال رب إني وهن العظم مني واشتعل الرأس شيبا ولم أكن بدعائك رب شقيا. त्यानं विनवलं, हे पालन करत्या, माझी हाडं देखील विरघळली आहेत आणि डोकं वार्धक्यानं भडकलं आहे. हे पालन करत्या, मी कधी तुझ्याजवळ प्रार्थना करून निष्फळ राहिलो नाही. وإني خفت الموالي من ورائي وكانت امرأتي عاقرا فهب لي من لدنك وليا يرثني ويرث من آل يعقوب واجعله رب رضيا. मला माझ्या पाठीमागे आपल्या भाऊबंधांच्या दुष्टतेचं भय आहे आणि माझी पत्नी वांझ आहे. तू मला आपल्या विशेष कृपेनं एक वारस प्रदान कर जो माझा वारस देखील असावा आणि ज्याला याकूब वंशीयांचा वारसा देखील मिळावा. आणि हे पालन करत्या, त्याला आवडता मनुष्य बनव. يا زكريا إنا نبشرك بغلام اسمه يحيى لم نجعل له من قبل سميا قال رب أنى يكون لي غلام وكانت امرأتي عاقرا وقد بلغت من الكبر عتيا.
उत्तर दिलं गेलं, हे जकरिया, आम्ही तुला एका मुलाची आनंद वार्ता देतो ज्याचं नाव याह्या असेल. आम्ही या नावाचा कोणी मनुष्य यापूर्वी निर्माण केला नाही. सांगितलं, हे पालन करत्या, माझ्या येथे पुत्र कसा बरं होईल, ज्या अर्थी माझी पत्नी वांझ आहे आणि मी वृद्ध होऊन जरड झालो आहे. قال كذلك قال ربك هو علي هين وقد خلقتك من قبل ولم تك شيئا قال رب اجعل لي آية قال آيتك ألا تكلم الناس 3 ليال سويا. उत्तर आलं, असंच घडेल. तुझा रब फरमावतो की ही तर माझ्यासाठी क्षुल्लकशी गोष्ट आहे. बरं, यापूर्वी तर मी तुला निर्माण केलंच आहे जेव्हा की तू काहीच नव्हतास. जकरियाने सांगितलं, हे माझ्या पालन करत्या, माझ्याकरता एखादी खूण निश्चित करून दे. फरमावलं, तुझ्यासाठी खूण ही आहे की तू सतत 3 दिवस लोकांशी बोलू शकणार नाही. فخرج على قومه من المحراب فأوحى إليهم أن سبحوا بكرة وعشيا. त्याप्रमाणे तो देवळीमधून निघून आपल्या लोकांसमोर आला आणि त्यानं संकेतानं त्यांना सूचना दिली की सकाळ संध्याकाळ पावित्र्य गान करा. يا يحيى خذ الكتاب بقوة وآتيناه الحكم صبيا وحنانا من لدنا وزكاة وكان تقيا وبرا بوالديه ولم يكن جبارا عصيا. हे याह्या, ईश ग्रंथाला भक्कमपणे धारण कर. आम्ही त्याला बालपणातच हुकमानं नावाजलं आणि आपल्याकडून त्याला कोमल हृदयता, निर्मलता प्रदान केली आणि तो मोठा पापभिरू आणि आपल्या आईवडिलांचे हक्क जाणणारा होता. तो शिरजोरही नव्हता आणि अवैज्ञाकारी देखील नाही. وسلام عليه يوم ولد ويوم يموت ويوم يبعث حيا. सलाम त्यावर ज्या दिवशी की तो जन्मला आणि ज्या दिवशी तो मृत्यू पावेल आणि ज्या दिवशी तो जिवंत करून उठवला जावा. واذكر في الكتاب مريم إذ انتبذت من أهلها مكانا شرقيا فاتخذت من دونهم حجابا فأرسلنا إليها روحنا فتمثل لها بشرا سويا. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या ग्रंथात मरियमचा वृत्तांत वर्णन करा जेव्हा ती आपल्या लोकांपासून अलिप्त होऊन पूर्व दिशेला एकांतवासिनी झाली होती आणि आडपडदा करून त्यांच्यापासून लपून बसली होती. या स्थितीत आम्ही तिच्याजवळ आपल्या आत्म्याला म्हणजे फरिश्त्याला पाठवलं आणि तो तिच्यासमोर एका पूर्ण मानवाच्या रूपात प्रकट झाला. قالت إني أعوذ بالرحمن منك إن كنت تقيا قال إنما أنا رسول ربك لأهب لك غلاما زكيا. मरियम अकस्मात उद्गारली, जर तू एखादा ईश्वरी मनुष्य आहेस तर मी परमदयाळू ईश्वराचा आश्रय मागते तुझ्यापासून. त्यानं सांगितलं, मी तर तुझ्या रबचा प्रेषित आहे आणि यासाठी पाठवला गेलेलो आहे की तुला एक निर्मळ मुलगा द्यावा. قالت أنى يكون لي غلام ولم يمسسني بشر ولم أك بغيا. मरियमने सांगितलं, माझ्या ठाई कसा मुलगा होईल जेव्हा की मला कोणत्याही पुरुषानं स्पर्श देखील केलेला नाही आणि मी काही व्यभिचारिणी नाही. قال كذلك قال ربك هو علي هين ولنجعله آية للناس ورحمة منا وكان أمرا مقضيا. फरिश्त्याने सांगितलं, असंच घडेल. तुझा रब फरमावतो की असं करणं माझ्यासाठी फार सोपं आहे आणि आम्ही असं यासाठी करू की त्या मुलाला लोकांसाठी एक निशाणी बनवावं आणि आपल्याकडून एक कृपा, आणि हे काम होणारच आहे. فحملته فانتبذت به مكانا قصيا فأجاءها المخاض إلى جذع النخلة قالت يا ليتني مت قبل هذا وكنت نسيا منسيا. मरियमला तो मुलगा गर्भ राहिला आणि ती तो गर्भ घेऊन एका लांब ठिकाणी गेली. मग प्रसूती वेदनेनं तिला एका खजुरीच्या झाडाखाली पोहोचवलं. ती म्हणू लागली, हाय, मी यापूर्वीच मेले असते आणि माझा मागणूसही उरला नसता. فناداها من تحتها ألا تحزني قد جعل ربك تحتك سريا وهزي إليك بجذع النخلة تساقط عليك رطبا جنيا فكلي واشربي وقري عينا
ترين من البشر أحدا فقولي إني نذرت للرحمن صوما فلن أكلم اليوم إنسيا. फरिश्त्यानं पायगतच्या बाजूनं हाक मारून तिला सांगितलं, दुःख करू नकोस, तुझ्या रबनं तुझ्या खाली एक झरा प्रवाहित केला आहे आणि तू थोडं या झाडाच्या खोडाला हलव. तुझ्यावर ताज्या रसाळ खजुरी झडून पडतील, तर तू खा आणि पी आणि आपले डोळे थंड कर. मग जर तुला एखादा मनुष्य दृष्टीस पडला तर त्याला सांग की मी परम दयाळूसाठी रोजाचं व्रत केलं आहे, म्हणून मी आज कोणाशीही बोलणार नाही. فأتت به قومها تحمله قالوا يا مريم لقد جئت شيئا فريا يا أخت هارون ما كان أبوك امرأ سوء وما كانت أمك بغيا. मग ती त्या मुलाला घेऊन आपल्या लोकांमध्ये आली. लोक म्हणू लागले, हे मरियम, हे तर तू मोठं पाप केलंस. हे हारूनच्या भगिनी, तुझा बाप ही काही वाईट मनुष्य नव्हता आणि तुझी आई देखील काही व्यभिचारिणी स्त्री नव्हती. فأشارت إليه قالوا كيف نكلم من كان في المهد صبيا قال إني عبد الله آتاني الكتاب وجعلني نبيا وجعلني مباركا أينما كنت وأوصاني بالصلاة والزكاة ما دمت حيا وبرا بوالدتي ولم يجعلني جبارا شقيا والسلام علي يوم ولدت ويوم أموت ويوم أبعث حيا. मरियमनं मुलाकडे इशारा केला. लोकांनी सांगितलं, आम्ही याच्याशी काय बोलावं जे पाळण्यात असलेलं एक मूल आहे. मूल उद्गारलं, मी अल्लाहचा दास आहे. त्यानं मला ग्रंथ दिला आणि नबी बनवलं आणि बरकतवाला बनवलं. जेथे कुठे मी असेन आणि नमाज आणि जकात सुनियमित करण्याची आज्ञा दिली जोपर्यंत मी जिवंत असेन, आणि आपल्या आईसंबंधी कर्तव्य पालन करणारा बनवलं आणि मला शिरजोर आणि दुर्दैवी बनवलं नाही. सलाम आहे माझ्यावर जेव्हा मी जन्मलो आणि जेव्हा मी मरावं आणि जेव्हा जिवंत करून मला उठवलं जावं. ذلك عيسى ابن مريم قول الحق الذي فيه يمترون ما كان لله أن يتخذ من ولد سبحانه إذا قضى أمرا فإنما يقول له كن فيكون. हा आहे मरियम पुत्र ईसा आणि ही आहे त्यांच्या संबंधित ती सत्य गोष्ट ज्यात लोक संशय घेत आहेत. अल्लाहचं हे काम नव्हे की त्यानं एखाद्याला पुत्र बनवावं. तो पवित्र अस्तित्व आहे. तो जेव्हा एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतो तेव्हा म्हणतो की अस्तित्वात ये, आणि ती अस्तित्वात येते. وَإِنَّ اللَّهَ رَبِّي وَرَبُّكُمْ فَاعْبُدُوهُ هَذَا صِرَاطٌ مُسْتَقِيمٌ فَاخْتَلَفَ الْأَحْزَابُ مِنْ بَيْنِهِمْ فَوَيْلٌ لِلَّذِينَ كَفَرُوا مِنْ مَشْهَدِ يَوْمٍ عَظِيمٍ. आणि ईसानं म्हटलं होतं की अल्लाह माझाही रब आहे आणि तुमचा रब सुद्धा, म्हणून तुम्ही त्याचीच बंदगी करा. हाच सरळ मार्ग आहे. परंतु नंतर वेगवेगळे गट आपापसात विरोध करू लागले. म्हणून ज्या लोकांनी कुफ्र केलं त्यांच्यासाठी ती वेळ अत्यंत विनाशाची असेल जेव्हा ते एक भयंकर मोठा दिवस पाहतील. أسمع بهم وأبصر يوم يأتوننا لكن الظالمون اليوم في ضلال مبين وأنذرهم يوم الحسرة إذ قضي الأمر وهم في غفلة وهم لا يؤمنون إنا نحن نرث الأرض ومن عليها وإلينا يرجعون. जेव्हा ते आमच्या समोर उपस्थित होतील त्या दिवशी तर त्यांचे कान देखील चांगले ऐकत असतील आणि त्यांचे डोळे सुद्धा चांगले पाहत असतील. परंतु आज हे जालिम उघड मार्गभ्रष्टतेत गुरफटलेले आहेत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशा स्थितीत जेव्हा की हे लोक गाफील आहेत आणि इमान आणत नाहीत, त्यांना त्या दिवसाची भीती दाखवा जेव्हा की फैसला केला जाईल आणि पश्चातापाशिवाय अन्य कोणताच उपाय होणार नाही. सत्यशेवटी आम्हीच पृथ्वी आणि तिच्या सर्व वस्तूंचे वारस ठरू आणि सगळे आमच्याकडे परतवले जातील. واذكر في الكتاب إبراهيم إنه كان صديقا نبيا إذ قال لأبيه يا أبت لم تعبد ما لا يسمع ولا يبصر ولا
شيئا يا أبت إني قد جاءني من العلم ما لم يأتك فاتبعني أهدك صراطا سويا يا أبت لا تعبد الشيطان إن الشيطان كان للرحمن عصيا. आणि या ग्रंथात इब्राहिम अलैहिस्सलामची गोष्ट वर्णन करा. निसंशय तो एक सत्यवादी मनुष्य आणि नबी होता. यांना जरा त्या प्रसंगाची आठवण करून द्या जेव्हा त्यानं आपल्या पित्याला सांगितलं की हे पित्या, आपण का त्या वस्तूंची उपासना करता ज्या ऐकतही नाहीत आणि पाहतही नाहीत आणि आपलं कोणतंही काम पार पाडू शकत नाही. बाबा, माझ्याजवळ एक असं ज्ञान आलं आहे जे आपल्याजवळ आलं नाही. आपण माझं अनुकरण करावं. मी आपल्याला सरळ मार्ग दाखवीन. बाबा, आपण शैतानाची बंदगी करू नये. शैतान तर परम दयाळूची अवज्ञा करणारा आहे. يا أبت إني أخاف أن يمسك عذاب من الرحمن فتكون للشيطان وليا قال أراغب أنت عن آلهتي يا إبراهيم لئن لم تنته لأرجمنك واهجرني مليا. बाबा, मला भीती आहे की एखाद्या वेळी आपण परम दयाळूच्या प्रकोपात अडकू नये आणि शैतानचे सोबती बनून राहावं. पित्याने सांगितलं, इब्राहिम अलैहिस्सलाम, काय तू माझ्या उपास्यांपासून परावृत्त झाला आहेस? जर तू परावृत्त झाला नाहीस तर मी तुला दगड मारीनं ठार करेन. बस, तू माझ्यापासून कायमचा वेगळा हो. قال سلام عليك سأستغفر لك ربي إنه كان بي حفيا وأعتزلكم وما تدعون من دون الله وأدعو ربي عسى ألا أكون بدعاء ربي شقيا. इब्राहिम अलैहिस्सलामने सांगितलं, सलाम आहे तुम्हाला. मी आपल्या रबजवळ प्रार्थना करीन की त्यानं आपल्याला क्षमा करावी. माझा रब माझ्यावर फारच मेहरबान आहे. मी तुम्हा सर्वांना सुद्धा त्याज्यतो आणि त्या जणांना सुद्धा ज्यांचा तुम्ही अल्लाहला सोडून धावा करता. मी तर माझ्या रबलाच पुकारीन. आशा आहे की मी माझ्या रबला पुकारून विफल ठरणार नाही. فلما اعتزلهم وما يعبدون من دون الله وهبنا له إسحاق ويعقوب وكلا جعلنا نبيا ووهبنا لهم من رحمتنا وجعلنا لهم لسان صدق عليا. मग जेव्हा तो त्या लोकांपासून आणि त्यांचे अल्लाहखेरीज असलेल्या उपास्यांपासून वेगळा झाला तेव्हा आम्ही त्याला इसाक अलैहिस्सलाम आणि याकूब अलैहिस्सलाम सारखी संतती दिली आणि प्रत्येकाला नबी बनवलं आणि त्यांना आपल्या कृपेनं नवाजलं आणि त्यांना खरे नावलौकिक प्रदान केले. واذكر في الكتاب موسى إنه كان مخلصا وكان رسولا نبيا وناديناه من جانب الطور الأيمن وقربناه نجيا ووهبنا له من رحمتنا أخاه هارون نبيا. आणि वर्णन करा या ग्रंथात मूसा अलैहिस्सलामचं. तो एक निवडक इसम होता आणि तो प्रेषित नबी होता. आम्ही त्याला तूर पर्वताच्या उजव्या बाजूनं पुकारलं आणि गौप्य संभाषणानं त्याला जवळीक प्रदान केली आणि आपल्या कृपेनं त्याचा भाऊ हारून अलैहिस्सलामला नबी बनवून त्याला मदतनीस म्हणून दिलं. واذكر في الكتاب إسماعيل إنه كان صادق الوعد وكان رسولا نبيا وكان يأمر أهله بالصلاة والزكاة وكان عند ربه مرضيا. आणि या ग्रंथात इस्माईल अलैहिस्सलामचा उल्लेख करा. तो वचनाचा खरा होता आणि प्रेषित नबी होता. तो आपल्या कुटुंबियांना नमाज आणि जकातची आज्ञा देत होता आणि आपल्या रबपाशी तो एक प्रिय मनुष्य होता. واذكر في الكتاب إدريس إنه كان صديقا نبيا ورفعناه مكانا عليا. आणि या ग्रंथात इद्रिस अलैहिस्सलामचा उल्लेख करा. तो एक सत्यनिष्ठ मनुष्य आणि एक नबी होता आणि आम्ही त्याला एका उच्च स्थानी उचललं होतं. أولئك الذين أنعم الله عليهم من النبيين من ذرية آدم وممن حملنا مع نوح ومن ذرية إبراهيم وإسرائيل وممن هدينا واجتبينا إذا تتلى عليهم آيات الرحمن خروا
سجدا وبكيا. आणि हे ते पैगंबर आहेत ज्यांना अल्लाहनं इनाम बहाल केलं आदम अलैहिस्सलामच्या संततीपैकी आणि त्या लोकांच्या वंशापासून ज्यांना आम्ही नूह अलैहिस्सलामच्या समवेत नावीत स्वार केलं होतं, आणि इब्राहिम अलैहिस्सलामच्या वंशापासून आणि इस्रायलच्या वंशापासून, आणि हे त्या लोकांपैकी होते ज्यांना आम्ही मार्गदर्शन प्रदान केलं आहे आणि त्यांना निवडलं आहे. त्यांची अवस्था अशी होती की जेव्हा त्या परम दयाळूच्या आयती त्यांना ऐकवल्या जात तेव्हा रडत रडत ते सजदा घालत असत. فخلف من بعدهم خلف أضاعوا الصلاة واتبعوا الشهوات فسوف يلقون غيا إلا من تاب وآمن وعمل صالحا فأولئك يدخلون الجنة ولا يظلمون شيئا جنات عدن التي وعد الرحمن عباده بالغيب إنه كان وعده مأتيا. त्यांच्यानंतर ते कुपुत्र त्यांचे उत्तराधिकारी बनले ज्यांनी नमाज वाया घालवली आणि मनोवासनेच्या आहारी गेले, तर निकटच आहे की त्यांना पथभ्रष्टतेच्या परिणामांना सामोरं जावं लागावं. तथापि ज्यांनी पश्चाताप केला आणि इमान आणलं आणि सदाचरण अवलंबलं ते जन्नतमध्ये दाखल होतील आणि त्यांचे तीळ मात्र देखील हक्क मारले जाणार नाहीत. त्यांच्यासाठी सदैव राहणाऱ्या जन्नती आहेत ज्यांचं परमदयाळूनं आपल्या दासांना आडपडद्यात वचन दिलं आहे आणि खचितच ते वचन पूर्ण होऊनच राहणार आहे. لا يسمعون فيها لغوا إلا سلاما ولهم رزقهم فيها بكرة وعشيا تلك الجنة التي نورث من عبادنا من كان تقيا. तेथे ते कोणतीही वाह्यात गोष्ट ऐकणार नाहीत. जे काही ऐकतील योग्यच ऐकतील आणि त्यांची रोजी त्यांना सतत सकाळ संध्याकाळ मिळत राहील. हेच आहे ते स्वर्ग ज्याचा वारस आमच्या दासापैकी आम्ही केवळ त्यालाच बनवू जो पापविरू राहिला आहे. وما نتنزل إلا بأمر ربك له ما بين أيدينا وما خلفنا وما بين ذلك وما كان ربك نسيا. رب السماوات والأرض وما بينهما فاعبده واصطبر لعبادته هل تعلم له سميا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुमच्या रबच्या हुकमाविना उतरत नसतो. जे काही आमच्या समोर आहे आणि जे काही आमच्या मागे आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे प्रत्येक वस्तूचा तोच स्वामी आहे आणि तुमचा रब विसरणारा नाही. तो रब आहे आकाशांचा आणि पृथ्वीचा आणि त्या सर्व वस्तूंचा ज्या आकाश आणि पृथ्वी दरम्यान आहेत. म्हणून तुम्ही त्याची बंदगी करा आणि त्याच्याच बंदगीवर अटळ राहा. आहे काय कोणी अस्तित्व तुमच्या माहितीत त्याच्या समकक्ष. ويقول الإنسان أإذا ما مت لسوف أخرج حيا أولا يذكر الإنسان أنا خلقناه من قبل ولم يك شيئا فوربك لنحشرنهم والشياطين ثم لنحضرنهم حول جهنم جثيا. मनुष्य म्हणतो, काय खरोखरच जेव्हा मी मेलो असेन तेव्हा पुन्हा जिवंत करून बाहेर काढून आणला जाईल? काय मनुष्याला आठवत नाही की आम्ही पूर्वी त्याला निर्माण केलं आहे जेव्हा की तो काहीच नव्हता? तुझ्या रबची शपथ, आम्ही अवश्य या सर्वांना आणि यांच्या समवेत शैतानांना देखील घेरून आणू, मग जहन्नमच्या सभोवती आणू, यांना गुडघ्यानिशी खाली पाडू. ثم لننزعن من كل شيعة أيهم أشد على الرحمن عتيا ثم لنحن أعلم بالذين هم أولى بها صليا وإن منكم إلا واردها كان على ربك حتما مقضيا ثم ننجي الذين اتقوا ونذر الظالمين فيها جثيا. मग प्रत्येक गटातून अशा प्रत्येक व्यक्तीला निवडून काढू जो परमदयाळूच्या विरोधात जास्त शिरजोर बनला होता. मग हे आम्हाला माहीत आहे की त्यांच्यापैकी कोण जहन्नममध्ये फेकला जाण्यास अधिक पात्र आहे. तुमच्यापैकी असा कोणीही नाही जो जहन्नम प्रत येऊ नये. ही तर एक ठरलेली गोष्ट आहे जिला पूर्ण करणं तुझ्या रबच्या जिम्मे आहे. मग आम्ही त्या लोकांना वाचवू जे जगात ईशभीरू होते आणि जालिमांना तिच्यातच पडलेल्या स्थितीत सोडून देऊ. وَإِذَا تُتْلَى عَلَيْهِمْ آيَاتُنَا بَيِّنَاتٍ قَالَ الَّذِينَ كَفَرُوا لِلَّذِينَ آمَنُوا
قال الذين كفروا للذين آمنوا أي الفريقين خير مقاما وأحسن نديا وكم أهلكنا قبلهم من قرن هم أحسن أثاثا ورئيا. या लोकांना जेव्हा आमच्या उघड उघड आयती ऐकवल्या जातात तेव्हा इन्कार करणारे इमानवाल्यांना म्हणतात, सांगा आम्हा उभय पक्षापैकी कोण बेहतर स्थितीत आहे आणि कोणाच्या महफिली जास्त वैभवशाली आहेत. वस्तुतः यांच्यापूर्वी आम्ही कित्येक अशा लोकसमुदायांना नष्ट केलेला आहे जे यांच्यापेक्षा अधिक साधन सामुग्री बाळगत होते आणि सकृत दर्शनी वैभवात यांच्यापेक्षा वरचढ होते. قل من كان في الضلالة فليمدد له الرحمن مدا حتى إذا رأوا ما يوعدون إما العذاب وإما الساعة فسيعلمون من هو شر مكانا وأضعف جندا ويزيد الله الذين اهتدوا هدى والباقيات الصالحات خير عند ربك ثوابا وخير مردا. यांना सांगा, जो इसम मार्गभ्रष्टतेत गुरफटतो त्याला परम दयाळू सैल दोरी देत असतो, येत पाळतो की जेव्हा असले लोक ती गोष्ट पाहून घेतात जिच्या संबंधी त्यांना वचन दिलं गेलं आहे, मग तो अल्लाहचा प्रकोप असो अथवा कायमतची झटका, तेव्हा त्यांना कळून चुकतं की कुणाची स्थिती वाईट आहे आणि कुणाचा गट दुर्बल. या उलट जे लोक सरळ मार्ग अवलंबतात अल्लाह त्यांना सरळ चालीत उन्नती प्रदान करतो आणि बाकी राहणारी सत्कृत्य तुझ्या रबपाशी मोबदला आणि शेवटच्या दृष्टीनं बेहतर आहेत. أفرأيت الذي كفر بآياتنا وقال لأوتين مالا وولدا أطلع الغيب أم اتخذ عند الرحمن عهدا كلا سنكتب ما يقول ونمد له من العذاب مدا ونرثه ما يقول ويأتينا فردا. मग तू पाहिलंस का त्या माणसाला जो आमच्या आयती मानण्यास नकार देतो आणि म्हणतो की मी तर संपत्ती आणि संततीनं नावाजला जातच नाही. काय त्याला परोक्षाची माहिती झाली आहे अथवा काय त्यानं परम कृपाळूकडून एखादं वचन घेतलं आहे? मुळीच नाही. जे काही हा बळच आहे ते आम्ही लिहून घेऊ आणि त्याच्यासाठी शिक्षेत आणखी अधिक वाढ करू. ज्या साधन सामुग्री आणि फौजफाट्याचा हा उल्लेख करत आहे ते सर्व आमचेच जवळ राहणार आणि हा एक तास आमच्या समोर हजर होईल. واتخذوا من دون الله آلهة ليكونوا لهم عزا كلا سيكفرون بعبادتهم ويكونون عليهم ضدا. या लोकांनी अल्लाहला सोडून आपले काही देव बनवून ठेवले आहेत की ते त्यांचे पाठीराखे बनतील. कोणीही पाठीराखा बनणार नाही. ते सर्व यांच्या उपासनेचा इन्कार करतील आणि उलट यांचे विरोधक बनतील. ألم تر أنا أرسلنا الشياطين على الكافرين تؤزهم أزا فلا تعجل عليهم إنما نعد لهم عدا. काय तुम्ही पाहत नाही की आम्ही सत्याचा इन्कार करणाऱ्यावर शैतान सोडलेले आहेत ज्यांना खूप खूप सत्याच्या विरोधासाठी उत्तेजित करत आहेत. बरं तर आता यांच्यावर प्रकोप कोसळण्यासाठी बेचैन होऊ नका. आम्ही यांचे दिवस मोजित आहोत. يوم نحشر المتقين إلى الرحمن وفدا ونسوق المجرمين إلى جهنم وردا لا يملكون الشفاعة إلا من اتخذ عند الرحمن عهدا. तो दिवस येणार आहे जेव्हा ईशविरू लोकांना आम्ही अतिथीप्रमाणे परम दयाळूच्या हुजुरात सादर करू आणि गुन्हेगारांना आम्ही तहानलेल्या जनावराप्रमाणे जहन्नमकडे हाकून नेऊ. त्यावेळी लोक कोणतीही शिफारस आणण्यास समर्थ असणार नाहीत त्याखेरीज ज्यानं परम दयाळूच्या हुजुरात परवाना मिळवला असावा. وقالوا اتخذ الرحمن ولدا لقد جئتم شيئا إدا تكاد السماوات يتفطرن منه وتنشق الأرض وتخر الجبال هدا أن دعوا للرحمن ولدا وما ينبغي للرحمن أن يتخذ ولدا. ते म्हणतात की परमदयाळूने एखाद्याला पुत्र बनवला आहे. अत्यंत वाह्यात गोष्ट आहे जी तुम्ही घडून आणली आहे. निकटच आहे की आकाशानं फाटावं, पृथ्वीनं दुभंगावं आणि पर्वतानं ढासळावं. या गोष्टीवर की लोकांनी परमदयाळूला अपत्य असल्याचा दावा केला. परमदयाळूची शान ही नाही की त्यानं एखाद्याला पुत्र बनवावं. पृथ्वी आणि आकाशात जे काही आहे सर्व त्याच्या हुजुरात दास म्हणून पेश होणार आहेत.
तो सर्वव्यापी आहे आणि त्याने त्यांची मोजदाद करून ठेवली आहे. सर्व कायमातच्या दिवशी त्याच्यासमोर एक एकटे हजर होतील. وكم أهلكنا قبلهم من قرن هل تحس منهم من أحد أو تسمع لهم ركزا. निश्चितच ज्या लोकांनी इमान आणलं आहे आणि सत्कृत्य करत आहेत, लवकरच परमदयाळू त्यांच्यासाठी हृदयात प्रेम उत्पन्न करेल. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या वाणीला आम्ही सोपं बनवून तुमच्या भाषेत यासाठी उतरवलं आहे की तुम्ही पापभिरू लोकांना आनंद वार्ता द्यावी आणि हट्टी लोकांना भयभीत करावं. यापूर्वी आम्ही कित्येक जनसमुदायांना नष्ट करून टाकलं आहे. मग काय आज तुम्हाला कुठे त्याचं चिन्ह आढळतं अथवा त्यांची कुजबुजही कुठे ऐकू येते? अल्लाहच्या नावाने जो असे मेहरबान दयावान आहे. त्वाहा, आम्ही हे कुराण तुमच्यावर यासाठी उतरवलेलं नाही की तुम्ही संकटात पडावं, हे तर एक अनुस्मरण होय. अशा प्रत्येक किस्मासाठी ज्यांना भीती बाळगावी उतरवलं गेलं आहे त्या अस्तित्वाकडून ज्यांना निर्माण केलं आहे पृथ्वीला आणि उत्तुंग आकाशांना. الرحمن على العرش استوى له ما في السماوات وما في الأرض وما بينهما وما تحت الثرى وإن تجهر بالقول فإنه يعلم السر وأخفى الله لا إله إلا هو له الأسماء الحسنى. तो परमदयाळू सृष्टीच्या राजसिंहासनावर विराजमान आहे, स्वामी आहे त्या सर्व वस्तूंचा ज्या आकाशात आणि पृथ्वीत आहेत आणि ज्या पृथ्वी आणि आकाशांच्या दरम्यान आहेत आणि ज्या मातीखाली आहेत. तुम्ही वाटल्यास आपलं म्हणणं मोठ्यानं सांगा. तो तर हळूच सांगितलेली गोष्ट किंवा त्याच्यापेक्षाही अधिक गुप्त गोष्ट देखील जाणतो. तो अल्लाह आहे, त्याच्याशिवाय अन्य कोणीच परमेश्वर नाही. त्याच्यासाठी उत्कृष्ट नाव आहेत. وهل أتاك حديث موسى إذ رأى نارا فقال لأهلهم كثوا إني آنست نارا لعلي آتيكم منها بقبس أو أجد على النار هدى. आणि तुम्हाला मुसा अलैहिस्सलामची काही वार्ताही मिळाली आहे का, जेव्हा त्यानं एक अग्नी पाहिला आणि आपल्या कुटुंबियांना सांगितलं की थोडं थांबा, मी एक अग्नी पाहिला आहे, कदाचित मी तुमच्यासाठी एखादा निखारा आणावा अथवा या अग्नीवर मला रस्त्याविषयी एखादं मार्गदर्शन प्राप्त व्हावं. तेथे पोहोचला तेव्हा पुकारलं गेलं, हे मुसा अलैहिस्सलाम, मीच तुझा रब आहे, पादत्राणं काढून ठेव. तू या पवित्र खोऱ्यात आहेस आणि मी तुला निवडलं आहे. ऐक, जे काही दिव्य प्रकटन केलं जात आहे मीच अल्लाह आहे, माझ्याशिवाय कोणीच ईश्वर नाही. म्हणून तू माझीच बंदगी कर आणि माझ्या स्मरणाकरता नमाज कायम कर. कायमतची घटका अवश्य येणार आहे. मी तिची वेळ गुप्त ठेवू इच्छितो जेणेकरून प्रत्येक प्राण्याला आपल्या प्रयत्नानुसार मोबदला मिळावा. तर असा कोणताही इसम जो त्यावर इमान आणत नाही आणि आपल्या मनोवासनांचा दास बनला आहे त्यानं तुला त्या क्षणाच्या काळजीपासून रोखता कामा नये, अन्यथा तू विनाशात पडशील. وما تلك بيمينك يا موسى قال هي عصاي أتوكأ عليها وأهش بها على غنمي ولي فيها مآرب أخرى قال ألقها يا موسى فألقاها فإذا هي حية تسعى. आणि हे मुसा अलैहिस्सलाम, हे तुझ्या हातात काय आहे? मुसा अलैहिस्सलामने उत्तर दिलं, ही माझी काठी आहे, मी याचा आधार घेऊन चालतो. त्यानं आपल्या शेळ्यांसाठी पानं झाडतो. आणखी अनेक कामं आहेत जी हिच्या साह्यानं पार पाडतो. फरमावलं, फेकून देईला मुसा अलैहिस्सलाम. त्यानं फेकून दिली आणि अकस्मात ती एक सर्प होता जो पळत होता. قال خذها ولا تخف سنعيدها سيرتها
ناقتها الأولى واضمم يدك إلى جناحك تخرج بيضاء من غير سوء آية أخرى لنريك من آياتنا الكبرى. फरमावलं, पकड याला आणि भिवू नकोस, आम्ही याला पुन्हा तशीच करू जशी ही होती. आणि जरा आपला हात आपल्या काखीत दाब, तर भिजेल कोणत्याही त्रासाविना. ही दुसरी निशाणी आहे यासाठी की आम्ही तुला आपल्या मोठ्या निशाण्या दाखवणार आहोत. اذهب إلى فرعون إنه طغى قال رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي واجعل لي وزيرا من أهلي هارون أخي اشدد به أزري وأشركه في أمري كي نسبحك كثيرا ونذكرك كثيرا إنك كنت بنا بصيرا. قال قد أوتيت سؤلك يا موسى ولقد مننا عليك مرة أخرى. आता तू फिरून जवळ जा, तो शिरजोल झाला आहे. मूसा अलैहिस्सलामने विनवलं, हे पालन करत्या, माझं ऊर मोकळं कर आणि माझं कार्य माझ्यासाठी सुलभ कर आणि माझी जीवग्रंथी उलगडून दे, जेणेकरून लोकांना माझं बोलणं कळावं. आणि माझ्यासाठी माझ्या घराण्यातून एक वजीर नेमून दे, हारून जो माझा भाऊ आहे. त्याच्याद्वारे माझे हात बळकट कर आणि त्याला माझ्या कामात सहभागी कर, जेणेकरून आम्ही खूप तुझ्या पावित्र्याचं वर्णन करावं आणि खूप तुझी चर्चा करावी. तू नेहमी आमच्या स्थितीवर निगा राखणारा राहिला आहेस. फरमावलं, दिलं गेलं, जे काही तू मागितलंस. हे मूसा अलैहिस्सलाम, आम्ही पुन्हा एकदा तुझ्यावर उपकार केले. إذ أوحينا إلى أمك ما يوحى أن اقذفيه في التابوت فاقذفيه في اليم فليلقه اليم بالساحل يأخذه عدو لي وعدو له وألقيت عليك محبة مني ولتصنع على عيني. आठवती झटका, जेव्हा मी तुझ्या आईला इशारा केला, असला इशारा जो दिव्य प्रकटनाद्वारेच केला जातो की या बाळाला पेटीत ठेव आणि पेटी नदीत सोडून दे. नदी तिला किनाऱ्यावर फेकून देईल आणि तिला माझा शत्रू आणि या बाळाचा शत्रू उचलून घेईल. إذ تمشي أختك فتقول هل أدلكم على من يكفله فرجعناك إلى أمك كي تقر عينها ولا تحزن وقتلت نفسا فنجيناك من الغم وفتناك فتونا فلبثت سنين في أهل مدين ثم جئت على قدر يا موسى واصطنعتك لنفسي اذهب أنت وأخوك بآياتي ولا تنيا في ذكري اذهبا إلى فرعون إنه طغى فقولا له قولا لينا لعله يتذكر أو يخشى. मी आपल्याकडून प्रेम तुझ्यावर पांघरलं आणि अशी व्यवस्था केली की तू माझ्या देखरेखीत पाळला जावा. स्मरण कर, जेव्हा की तुझी बहीण चालत होती. मग जाऊन सांगते की मी तुम्हाला तिचा पत्ता देऊ, जिने या बाळाचं पालनपोषण चांगल्या प्रकारे करावं. अशा प्रकारे आम्ही तुला पुन्हा तुझ्या आईजवळ पोहोचवलं, जेणेकरून तिचे डोळे थंड राहावेत आणि ती दुःखी होऊ नये. आणि हेही आठव की तू एका व्यक्तीला ठार केलं होतंस. आम्ही तुला त्या फंद्यातून काढलं आणि तुला निरनिराळ्या परीक्षांमधून गुदरवलं आणि तू मदियनच्या लोकांदरम्यान अनेक वर्ष वास्तव्य करून राहिलास. मग आता तू यथायोग्य वेळेवर आलेला आहेस. हे मूसा, मी तुला आपल्या कामास योग्य बनवलं आहे. जा, तू आणि तुझा भाऊ माझ्या निशाण्या समवेत आणि हे पहा, तुम्ही माझ्या स्मरणात कसर करू नका. जा, तुम्ही दोघं फिरून जवळ की तो शिरजोर बनला आहे. त्याच्याबरोबर नरमाईने बोला, कदाचित त्याने उपदेश स्वीकारावे अथवा भीती धरावी. قال ربنا إننا نخاف أن يفرط علينا أو أن يطغى قال لا تخافا إنني معكما أسمع وأرى فأتياه فقولا إنا رسولا ربك فأرسل معنا بني إسرائيل ولا تعذبهم قد جئناك بآية من ربك والسلام على من اتبع الهدى إنا قد أوحي إلينا أن العذاب على من كذب وتولى. दोघांनी विनवलं, हे पालन करता, आम्हाला भय आहे की तो आम्हावर अतिचार करेल अथवा तुटून पडेल. फरमावलं, भिवू नका, मी तुमच्या समवेत आहे, सर्व काही ऐकत आहे आणि पाहत आहे. जा त्याच्याजवळ आणि सांगा की आम्ही तुझ्या रबचे प्रेषित आहोत. बनी इस्रायलना आमच्या समवेत जाण्यासाठी मुक्त कर आणि त्यांना त्रास देऊ नकोस. आम्ही तुझ्याजवळ तुझ्या रबची निशाणी घेऊन आलो आहोत आणि शांती आणि सुरक्षितता आहे त्याच्यासाठी ज्यांना सरळ मार्गाचं अनुसरण करावं.
आम्हाला दिव्य बोधाद्वारे कळवलं गेलं आहे की प्रकोप आहे त्याच्यासाठी ज्यानं खोटं लेखावं आणि तोंड फिरवावं. قال فمن ربكما يا موسى قال ربنا الذي أعطى كل شيء خلقه ثم هدى. फिरौननं सांगितलं, बरं तर मग तुम्हा दोघांचा रब कोण आहे हे मुसा अलैहिस्सलाम? मुसा अलैहिस्सलामनं उत्तर दिलं, आमचा रब तो आहे ज्याने प्रत्येक वस्तूला तिचं स्वरूप प्रदान केलं, मग तिला मार्ग दाखवला. قال فما بال القرون الأولى قال علمها عند ربي في كتاب لا يضل ربي ولا ينسى الذي جعل لكم الأرض مهدا وسلك لكم فيها سبلا وأنزل من السماء ماء فأخرجنا به أزواجا من نبات شتى كلوا وارعوا أنعامكم إن في ذلك لآيات لأولي النهى منها خلقناكم وفيها نعيدكم ومنها نخرجكم تارة أخرى. फिरौन म्हणाला, आणि पूर्वी ज्या पिढ्या होऊन गेल्या आहेत त्यांची मग काय स्थिती होती? मुसा अलैहिस्सलाम म्हणाला, त्याचे ज्ञान माझ्या रबपाशी एका लेखात सुरक्षित आहे. माझा रब चुकतही नाही आणि विसरतही नाही. तोच ज्याने तुमच्यासाठी जमिनीची विषयात अंथरली आणि तिच्यात तुमच्या चालण्यासाठी मार्ग बनवले आणि वरून पाणी वर्षवलं, मग त्याद्वारे विविध प्रकारचं उत्पन्न काढलं. खा आणि आपल्या जनावरांना सुद्धा चारा. निश्चितच यात बऱ्याच निशाणे आहेत बुद्धी बाळगणाऱ्यांसाठी. याच जमिनीतून आम्ही तुम्हाला निर्माण केलं, हिच्यातच आम्ही तुम्हाला परत नेऊ आणि हिच्यातूनच तुम्हाला दुसऱ्यांदा बाहेर काढू. ولقد أريناه آياتنا كلها فكذب وأبى قال أجئتنا لتخرجنا من أرضنا بسحرك يا موسى فلنأتينك بسحر مثله فاجعل بيننا وبينك موعدا لا نخلفه نحن ولا أنت مكانا سوى. आम्ही फिरौनला आमच्या सर्वच निशाणा दाखवल्या, परंतु तो खोट्याच ठरवत गेला आणि मानला नाही. म्हणू लागला, हे मुसा अलैहिस्सलाम, तो आमच्याजवळ यासाठी आलेला आहेस का की आपल्या जादूच्या जोरावर आम्हाला आमच्या देशातून काढून बाहेर करावं? बरं, आम्ही सुद्धा तुझ्या मुकाबल्यात तशीच जादू आणतो. ठरव केव्हा आणि कुठे मुकाबला करायचा आहे. आम्ही या करारापासून फिरणार नाही आणि तू सुद्धा फिरू नकोस. खुल्या मैदानात समोर ये. قال موعدكم يوم الزينة وأن يحشر الناس ضحى فتولى فرعون فجمع كيده ثم أتى قال لهم موسى ويلكم لا تفتروا على الله كذبا فيسحتكم بعذاب وقد خاب من افترى. मुसा अलैहिस्सलामने सांगितलं, उत्सवाचा दिवस ठरला आणि दिवसा उजेडी लोकांनी जमा व्हावं. फिरौननं परतून आपले सर्व डावपेच एकत्रित केले आणि मुकाबल्यासाठी आला. मुसा अलैहिस्सलामने ऐनवेळी विरोधी दलास संबोधून सांगितलं, हे दुर्दैवी लोकांना, खोटे आळ रचू नका अल्लाहवर, नाहीतर तो एका भयंकर प्रकोपाने तुमचा सर्वनाश करेल. खोटं ज्यानं कोणी रचलं तो निष्फळ ठरला. فتنازعوا أمرهم بينهم وأسروا النجوى قالوا إن هذان لساحران يريدان أن يخرجاكم من أرضكم بسحرهما ويذهبا بطريقتكم المثلى فأجمعوا كيدكم ثم أتوا صفا وقد أفلح اليوم من استعلى. हे ऐकून त्यांच्या दरम्यान मतभेद उद्भवले आणि ते गुपचूपपणे आपापसात सल्लामसलत करू लागले. सरतेशेवटी काही लोकांनी सांगितलं की हे दोघं तर केवळ जादूगार आहेत. यांचा उद्देश असा आहे की आपल्या जादूच्या बळावर तुम्हाला तुमच्या भूमीतून बेदखल करावं आणि तुमच्या आदर्श जीवन पद्धतीचं उच्चाटन करावं. आपल्या सर्व युक्त्या प्रयुक्त्या आज एकत्र करा आणि एकजुटीनं मैदानात या. मात्र हे समजून असा की आज जो कोणी वरचढ ठरला तोच यशस्वी झाला. قالوا يا موسى إما أن تلقي وإما أن نكون أول من ألقى قال بل ألقوا فإذا حبالهم وعصيهم يخيل إليه من سحرهم أنها تسعى فأوجس في نفسه خيفة موسى قلنا لا تخف إنك أنت الأعلى وألق ما في يمينك تلقف ما صنعوا إنما صنعوا كيد ساحر ولا يفلح الساحر حيث أتى. जादूगार म्हणाले, मुसा अलैहिस्सलाम, तुम्ही फेकता की आम्ही अगोदर फेकावं? मुसा अलैहिस्सलाम म्हणाला, नाही, तुम्हीच फेका. एकाएकी त्यांच्या दोऱ्या आणि त्यांच्या काठ्या त्यांच्या जादूच्या बळावर मुसा अलैहिस्सलामला पळत असल्याचं भासू लागल्या आणि मुसा अलैहिस्सलाम आपल्या मनात भीतीत झाला. आम्ही सांगितलं, भिवू नकोस, तूच वरचढ ठरशील. फेक जे काही तुझ्या हातात आहे. आत्ताच त्यांच्या सर्व बनावटी वस्तूंना गिळून टाकतो. त्यांनी जे काही घडून आणलं आहे
ही तर जादूगारांची फसवेगिरी आहे आणि जादूगार कदापि यशस्वी होऊ शकत नाही, मग तो कितीही थाटात येवो. فألقي السحرة سجدا قالوا آمنا برب هارون وموسى قال آمنتم له قبل أن آذن لكم إنه لكبيركم الذي علمكم السحر فلأقطعن أيديكم وأرجلكم من خلاف ولأصلبنكم في جذوع النخل ولتعلمن أينا أشد عذابا وأبقى. शेवटी असंच घडलं की सर्व जादूगार सजद्याच्या स्थितीत आणले गेले आणि त्यांनी पुकारलं, मानलं आम्ही हारून आणि मूसा अलैहिस्सलामच्या रबला. फिरौननं सांगितलं, तुम्ही त्याच्यावर इमान आणलं यापूर्वी की मी तुम्हाला तशी परवानगी द्यावी? कळून चुकलं की हा तुमचा गुरु आहे ज्याने तुम्हाला जादूगिरी शिकवली होती. बरं, आता मी तुमचे हातपाय विरुद्ध दिशेनं कापायला लावतो आणि खजुराच्या खोडावर तुम्हाला सोयी देतो. मग तुम्हाला कळेल की आम्हा दोघांपैकी कोणाचा प्रकोप अधिक कठोर आणि प्रदीर्घ आहे. म्हणजे मी तुम्हाला अधिक कठोर शिक्षा देऊ शकतो की मूसा अलैहिस्सलाम? जादूगारांनी उत्तर दिलं, शपथ आहे त्याची ज्याने आम्हाला निर्माण केलं आहे. हे कदापि संभव नाही की आम्ही उज्ज्वल निशाण्या समोर असताना देखील सत्यावर तुला प्राधान्य द्यावं. तुला जे काही करायचं असेल ते करून टाक. तू जास्तीत जास्त याच जगातील जीवनाचाच केवळ फैसला करू शकतोस. आम्ही तर आमच्या रबवर इमान आणलं जेणेकरून त्यानं आमचे अपराध माफ करावेत आणि या जादूगिरीपासून ज्यासाठी तू आम्हाला भाग पाडलं होतं क्षमा करावी. अल्लाह चांगला आहे आणि तो बाकी होणार आहे. إنه من يأت ربه مجرما فإن له جهنم لا يموت فيها ولا يحيا ومن يأته مؤمنا قد عمل الصالحات فأولئك لهم الدرجات العلى جنات عدن تجري من تحتها الأنهار خالدين فيها وذلك جزاء من تزكى. वस्तुस्थिती अशी आहे की तो अपराधी बनून आपल्या रबच्या हुजुरात हजर होईल. त्याच्यासाठी जहन्नम आहे की जिच्यात तो जिवंतही राहणार नाही आणि मरणारही नाही. आणि जो त्याच्या हुजुरात इमानधारक म्हणून हजर होईल त्याने सत्कृत्य केले असतील अशा सर्व लोकांसाठी उच्च दर्जा आहेत. सदाबहार उद्यान आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील, त्यांच्यात ते सदैव राहतील. हा मोबदला आहे त्या व्यक्तीसाठी ज्यानं पावित्र्य स्वीकारलं. ولقد أوحينا إلى موسى أن أسر بعبادي فاضرب لهم طريقا في البحر يبسا لا تخاف دركا ولا تخشى. आम्ही मूसा अलैहिस्सलामवर दिव्य प्रकटन केलं की आता रात्रीच्या रात्रीत माझ्या दासांना घेऊन निघून जा आणि त्यांच्यासाठी समुद्रातून कोरडा मार्ग बनव. तुला कोणाच्या पाठलागाचीही यथकिंचित धास्ती वाटू नये आणि समुद्रामधून जात असताना स्थिर वाटू नये. فأتبعهم فرعون بجنوده فغشيهم من اليم ما غشيهم وأضل فرعون قومه وما هدى. पाठीमागून फिरवून आपलं सैन्य घेऊन आला आणि मग समुद्र त्यांच्यावर आच्छादित झाला जसं की आच्छादित होणंच यथायोग्य होतं. फिरवून आपल्या लोकांना मार्गभ्रष्टच केलं होतं, काही खरं मार्गदर्शन केलं नव्हतं. या बनी इस्राईल قد أنجيناكم من عدوكم وواعدناكم جانب الطور الأيمن ونزلنا عليكم المن والسلوى كلوا من طيبات ما رزقناكم ولا تطغوا فيه فيحل عليكم غضبي ومن يحلل عليه غضبي فقد هوى وإني لغفار لمن تاب وآمن وعمل صالحا ثم اهتدى. हे बनी इस्राईल, आम्ही तुम्हाला तुमच्या शत्रूपासून मुक्ती दिली आणि तूर पर्वताच्या उजव्या बाजूला तुमच्या हजेरीसाठी वेळ निश्चित केली आणि तुम्हावर मन्न आणि सलवा उतरवले. खा, आम्ही दिलेलं शुद्ध अन्न आणि ते खाऊन शिरजोरी करू नका, नाहीतर तुम्हावर माझा प्रकोप कोसळेल आणि ज्याच्यावर माझा प्रकोप झाला मग तो कोसळल्याविना राहिला नाही.
तथापि जो पश्चाताप करील आणि इमान आणेल आणि सत्कृत्य करील मग सरळ वाट चालत राहील त्याच्यासाठी मी फार क्षमा करणार आहे. وما أعجلك عن قومك يا موسى قال هم أولئك على أثري وعجلت إليك رب لترضى قال فإنا قد فتنا قومك من بعدك وأضلهم السامري. आणि कोणत्या गोष्टीनं आपल्या लोकांच्या अगोदर तुला आणलं हे मुसा अलैहिस्सलाम? त्यानं सांगितलं ते काय माझ्या पाठोपाठ येतच आहेत. मी घाई करून तुझ्या हुजुरात आलेलो आहे हे माझ्या रब, जेणेकरून तू माझ्यावर प्रसन्न व्हावं. फरमावलं बरं तर ऐका, आम्ही तुमच्या पाठीमागे तुमच्या लोकांना परीक्षेत टाकलं आणि सामरीनं त्यांना मार्गभ्रष्ट करून टाकलं. فرجع موسى إلى قومه غضبان آسفا قال يا قوم ألم يعدكم ربكم وعدا حسنا أفطال عليكم العهد أم أردتم أن يحل عليكم غضب من ربكم فأخلفتم موعدي. मुसा अलैहिस्सलाम तीव्र रागाच्या आणि दुःखाच्या स्थितीत आपल्या लोकांकडे परतला. जाऊन त्यानं सांगितलं हे माझ्या जाती बांधवांनो, तुमच्या रबनं तुमच्याशी चांगले वायदे केले नव्हते काय? तुम्हाला दिवस झाले आहेत काय? अथवा तुम्ही आपल्या रबचा प्रकोपच आपल्यावर ओढून घेऊ इच्छित होता की तुम्ही माझ्याशी वचनभंग केलं? قالوا ما أخلفنا موعدك بملكنا ولكننا حملنا أوزارا من زينة القوم فقذفناها فكذلك ألقى السامري فأخرج لهم عجلا جسدا له خوار فقالوا هذا إلهكم وإله موسى فنسي. त्यांनी उत्तर दिलं आम्ही आपल्याशी वचन विरोध काही स्वाधिकारानं केला नाही. मामला असा झाला की लोकांच्या दागिन्यांच्या ओझ्यानं आम्ही लादलो होतो आणि आम्ही बस त्यांना फेकून दिलं होतं. मग अशाच प्रकारे सामरीने देखील काही टाकलं आणि त्यांच्यासाठी एका वासराची मूर्ती बनवून बाहेर आणली जिच्यातून बैलासारखा आवाज निघत होता. लोक ओरडले हाच आहे तुमचा ईश्वर आणि मुसा अलैहिस्सलामचा ईश्वर. मुसा अलैहिस्सलामला याचा विसर पडला. أفلا يرون ألا يرجع إليهم قولا ولا يملك لهم ضرا ولا نفعا. ولقد قال لهم هارون من قبل يا قوم إنما فتنتم به وإن ربكم الرحمن فاتبعوني وأطيعوا أمري. قالوا لن نبرح عليه عاكفين حتى يرجع إلينا موسى. काय ते पाहत होते की तो त्यांच्या बोलण्याचं उत्तरही देत नाही आणि त्यांच्या लावहानीचा काही अधिकार देखील राखत नाही. हारून अलैहिस्सलामनं मुसा अलैहिस्सलामच्या आगमनापूर्वी त्यांना सांगून टाकलं होतं की लोक हो, तुम्ही याच्यामुळे उपद्रवात सापडला आहात. तुमचा रब तर रहमान पण दयाळू आहे, म्हणून तुम्ही माझं अनुकरण करा आणि माझं म्हणणं मान्य करा. परंतु त्यांनी त्याला सांगितलं आम्ही तर याचीच पूजा करत राहू जोपर्यंत की मुसा अलैहिस्सलाम आमच्यात परत येत नाहीत. قال يا هارون ما منعك إذ رأيتهم ضلوا ألا تتبعني أفعصيت أمري. قال يا ابن أم لا تأخذ بلحيتي ولا برأسي إني خشيت أن تقول فرقت بين بني إسرائيل ولم ترقب قولي. मुसा अलैहिस्सलाम आपल्या लोकांना दरडावल्यानंतर हारूनकडे वळला आणि म्हणाला हारून अलैहिस्सलाम, जेव्हा तू पाहिलं होतास की हे मार्गभ्रष्ट होत आहेत तेव्हा कोणत्या गोष्टीनं तुझे हात रोखले होते की माझ्या पद्धतीचं अनुसरण करू नये? काय तू माझी आज्ञाभंग केलीस? हारूननं उत्तर दिलं हे माझ्या आईच्या मुला, माझी दाढी धरू नकोस आणि माझ्या डोक्याचे केस ओढू नकोस. मला या गोष्टीचं भय होतं की तू येऊन सांगशील की तूच बनी इस्राईलमध्ये फूट पाडलीस आणि माझ्या म्हणण्याचं मान राखलं नाहीस. قال فما خطبك يا سامري قال بصرت بما لم يبصروا به فقبضت قبضة من أثر الرسول فنبذتها وكذلك سولت لي نفسي. قال فاذهب فإن لك في الحياة أن تقول لا مساس وإن لك موعدا لن تخلفه وانظر إلى إلهك الذي ظلت عليه عاكفا لنحرقنه ثم لننسفنه في اليم نسفا.
सलामनं सांगितलं. आणि सामरी, तुझा काय मामला आहे? त्यानं उत्तर दिलं, मी ती गोष्ट पाहिली जी या लोकांना दिसली नाही. मग मी प्रेषिताच्या पदचिन्हापासून एक मूठ भरून उचलली आणि ती टाकली. माझ्या मनानं मला काही असंच सुचवलं. मुसा अलैहिस्सलामनं सांगितलं, बरं तर जा, आता आजीवन तुला हेच ओरडावं लागणार आहे की मला स्पर्श करू नका, आणि तुझ्यासाठी जाग विचारण्याची एक घटका निश्चित आहे जी तुझ्यापासून कदापि टळणार नाही. आणि पहा, आपल्या या देवाकडे ज्यावर तू भाजला होतास, आम्ही आता याला जळून टाकू आणि चक्का चूर करून नदीत प्रवाहित करू. लोक हो, तुमचा परमेश्वर तर केवळ एक अल्लाहच आहे, त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणी ईश्वर नाही. प्रत्येक वस्तूवर त्याचं ज्ञान व्याप्त आहे. كذلك نقص عليك من أنباء ما قد سبق وقد آتيناك من لدنا ذكرا من أعرض عنه فإنه يحمل يوم القيامة وزرا خالدين فيه وساء لهم يوم القيامة حملا يوم ينفخ في الصور ونحشر المجرمين يومئذ زرقا يتخافتون بينهم إن لبثتم إلا عشرا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अशा प्रकारे आम्ही पूर्वी घडलेल्या प्रसंगांच्या वार्ता तुम्हाला ऐकत आहोत, आणि आम्ही खास आपल्यापासून तुम्हाला एक उपदेशपाठ जिक्र प्रदान केला आहे. जो कोणी यापासून पराडमुख होईल तो कयामतच्या दिवशी पापाचं भयंकर ओझं उचलेल, आणि असे सर्व लोक सदैव त्याच्या अरिष्टात गुरफटून राहतील, आणि कयामतच्या दिवशी त्यांच्यासाठी या अपराधाच्या जबाबदारीचं ओझं भयंकर त्रासदायक ओझं असेल. त्या दिवशी की जेव्हा शिंग फुंकलं जाईल आणि आम्ही अपराध्यांना अशा स्थितीत घेऊन आणू की त्यांचे डोळे भीतीमुळे थिजले असतील, आपापसात हळूहळू म्हणतील की जगात तुम्ही मुश्किलीनं काही 10 दिवस घालवले असतील. نحن أعلم بما يقولون إذ يقول أمثلهم طريقة إن لبثتم إلا يوما ويسألونك عن الجبال فقل ينسفها ربي نسفا فيذرها قاعا صفصفا لا ترى فيها عوجا ولا أمتا. आम्हाला चांगलंच माहीत आहे की ते काय बोलत असतील. आम्हाला हे देखील माहीत आहे की त्यावेळी त्यांच्यापैकी जो जास्तीत जास्त जपून अंदाज लावणारा असेल तो म्हणेल की नव्हे, तुमचं जगातील जीवन केवळ एका दिवसाचं होतं. हे लोक तुम्हाला विचारतात की बरं त्या दिवशी हे पर्वत जातील तरी कुठे? सांगा की माझा रब त्यांना धूळ बनवून उडून देईल आणि पृथ्वीला असा सपाट सुरळीत मैदान बनवून टाकील की त्यात तुम्हाला एखादा सुद्धा वळसा आणि सुरकुती दिसणार नाही. يومئذ يتبعون الداعي لا عوج له وخشعت الأصوات للرحمن فلا تسمع إلا همسا يومئذ لا تنفع الشفاعة إلا من أذن له الرحمن ورضي له قولا يعلم ما بين أيديهم وما خلفهم ولا يحيطون به علما وعنت الوجوه للحي القيوم وقد خاب من حمل ظلما ومن يعمل من الصالحات وهو مؤمن فلا يخاف ظلما ولا هضما. त्या दिवशी सर्व लोक हाक देणाऱ्याच्या हाकेवर सहज चालत येतील. कोणी थोडा सुद्धा ताटपणा दाखवू शकणार नाही आणि आवाज रहमानच्या पुढे दबून जातील. एका सुस्कारा व्यतिरिक्त तुम्हाला काहीही ऐकू येणार नाही. त्या दिवशी शिफारस उपयुक्त ठरणार नाही, याशिवाय की एखाद्याला रहमाननं तशी परवानगी द्यावी आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेणं पसंत करावं. तो लोकांची मागील पुढील सर्व स्थिती जाणतो आणि दुसऱ्यांना त्याचं पूर्ण ज्ञान नाही. लोकांचे शिर त्या चिरंजीव आणि चिरस्थायीच्या समोर नम्र होतील. निष्फळ ठरेल तो ज्यानं त्यावेळी एखाद्या जुलमाचं पाप उचललं असेल आणि कसल्याही जुलूम अथवा हक्क मारला जाण्याची भीती नसेल त्या व्यक्तीला जो सत्कृत्य करेल, आणि याचबरोबर तो इमानधारक सुद्धा असेल. وكذلك أنزلناه قرآنا عربيا وصرفنا فيه من الوعيد لعلهم يتقون أو يحدث لهم ذكرا. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अशाच प्रकारे आम्ही याला अरबी कुराण बनवून उतरवला आहे आणि यात वेगवेगळ्या प्रकारे तंबी दिल्या आहेत. कदाचित या लोकांनी वक्र चालीपासून दूर राहावं अथवा त्यांच्यात काही शुद्धीवर येण्याची चिन्ह याच्यामुळे दिसावीत. فتعالى الله الملك الحق
ولا تعجل بالقرآن من قبل أن يقضى إليك وحيه وقل رب زدني علما. तर उच्च आणि श्रेष्ठ तर आहे अल्लाह, खरा बादशाह. आणि पहा, कुराण पठणात काही करत जाऊ नका जोपर्यंत तुमच्याकडे त्याचं दिव्य प्रकटन परिपूर्णत्वाला पोहोचत नाही. आणि प्रार्थना करा की हे पालनकर्त्या माझं ज्ञान वृद्धिंगत कर. ولقد عهدنا إلى آدم من قبل فنسي ولم نجد له عزما وإذ قلنا للملائكة اسجدوا لآدم فسجدوا إلا إبليس أبى فقلنا يا آدم إن هذا عدو لك ولزوجك فلا يخرجنكما من الجنة فتشقى إن لك ألا تجوع فيها ولا تعرى وأنك لا تظمأ فيها ولا تضحى. आम्ही यापूर्वी आदमला एक आज्ञा दिली होती, परंतु तो विसरून गेला आणि आम्हाला त्याच्यात निर्धार आढळला नाही. 8वी वेळ जेव्हा मी फरिश्त्यांना सांगितलं होतं की आदमला सजदा करा, त्या सर्वांनी तर सजदा केला, पण एक इब्लीस शैतान असा होता की नकार देऊन बसला. त्यावर आम्ही आदमला सांगितलं की पहा, हा तुमचा आणि तुमच्या पत्नीचा वैरी आहे. असं होतं कामा नये की त्याने तुम्हाला जन्नतमधून घालवून द्यावं आणि तुम्ही संकटात पडावं, जेथे तर तुम्हाला अशा सुखसोयी उपलब्ध आहेत की तुम्ही उपाशी आणि लग्न राहतही नाही, की तहान आणि ऊनही तुम्हाला त्रास देत नाही. فوسوس إليه الشيطان قال يا آدم هل أدلك على شجرة الخلد وملك لا يبلى فأكلا منها فبدت لهما سوآتهما وطفقا يخصفان عليهما من ورق الجنة وعصى آدم ربه فغوى ثم اجتباه ربه فتاب عليه وهدى. परंतु शैतानने त्याला फुसलावलं, म्हणू लागला, हे आदम, दाखवू का तुला ते झाड ज्याच्यापासूनच चिरंतन जीवन आणि अनश्वर राज्यसत्ता प्राप्त होते. तर शेवटी त्या उभ्याच्या पतीपत्नीने त्या झाडाचं फळ खाऊन टाकलं. परिणाम असा झाला की लगेच त्यांचे गुप्तांग एकमेकांसमोर उघड झाले आणि लागले ते स्वतःला स्वर्गाच्या पानांनी झाकायला. आदम अलैहिस्सलामनं आपल्या रबची अवहेलना केली आणि सरळ मार्गापासून भरकटला. नंतर त्याच्या रबनं त्याची निवड केली आणि त्याच्या पश्चातापाचा स्वीकार केला आणि त्याला मार्गदर्शन प्राप्त केलं. قال اهبطا منها جميعا بعضكم لبعض عدو فإما يأتينكم مني هدى فمن اتبع هداي فلا يضل ولا يشقى ومن أعرض عن ذكري فإن له معيشة ضنكا ونحشره يوم القيامة أعمى. आणि फरमावलं, तुम्ही दोघे पक्ष म्हणजे मानव आणि शैतान इथून खाली उतरा, तुम्ही एकमेकाचे शत्रू राहाल. आता जर माझ्याकडून एखादं मार्गदर्शन पोहोचलं तर जो कोणी माझ्या मार्गदर्शनाचं अनुसरण करेल तो भरकटणार नाही आणि दुर्भाग्यात गुरफटणार नाही. आणि जो माझं जिक्र उपदेश पाठापासून तोंड फिरवेल त्याच्यासाठी त्याचं जीवन अडचणीचं होईल आणि कायमच्या दिवशी आम्ही त्याला अंधा बनवून उठवू. قال رب لم حشرتني أعمى وقد كنت بصيرا قال كذلك أتتك آياتنا فنسيتها وكذلك اليوم تنسى وكذلك نجزي من أسرف ولم يؤمن بآيات ربه ولعذاب الآخرة أشد وأبقى. तो म्हणेल, हे पालन करत्या, जगात तर मी डोळस होतो, जिथे मला अंधा म्हणून का उठवलं. सर्वश्रेष्ठ अल्लाह फरमावेल, होय, अशाच प्रकारे तर आमच्या ऐकूंना जेव्हा की त्या तुझ्यापाशी आल्या होत्या तू विसरला होतास, त्याच प्रकारे आज तू विसरला जात आहेस. अशा तऱ्हेनं आम्ही मर्यादेबाहेर जाणाऱ्यांना आणि आपल्या रबच्या ऐकूंना न मांडणाऱ्यांना जगात बदला देत असतो आणि आखिरचा प्रकोप अधिक तीव्र आणि अधिक दीर्घकालीन आहे. أفلم يهد لهم كم أهلكنا قبلهم من القرون يمشون في مساكنهم إن في ذلك لآيات لأولي النهى. मग काय, त्या लोकांना इतिहासाच्या या ध्यानानं कोणतंही मार्गदर्शन मिळालं नाही की यांच्यापूर्वी कित्येक लोकसमुदायांना आम्ही नष्ट करून टाकला आहे. ज्यांच्या उद्ध्वस्त वस्त्यांमध्ये हे आज वावरत आहेत. वास्तविकतः यांच्यात पुष्कळ निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे सद्बुद्धी बाळगणारे आहेत. ولولا كلمة سبقت من ربك لكان لزاما وأجل مسمى
فاصبر على ما يقولون وسبح بحمد ربك قبل طلوع الشمس وقبل غروبها ومن آناء الليل فسبح وأطراف النهار لعلك ترضى. जर तुझ्या रबकडून पूर्वीच एक गोष्ट निश्चित केली गेली नसती आणि सवलतीची एक मुदत ठरवली गेली नसती तर अवश्य यांचा सुद्धा निकाल लावला गेला असता. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज्या गोष्टी हे रचत आहेत त्यावर संयम बाळगा आणि आपल्या रबच्या गौरव आणि स्तुती समवेत त्याचं पावित्र्य गान करा. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तापूर्वी आणि रात्रीच्या वेळी देखील पावित्र्य गान करा आणि दिवसाच्या टोकांवर देखील कदाचित तुम्ही राजी व्हावं. ولا تمدن عينيك إلى ما متعنا به أزواجا منهم زهرة الحياة الدنيا لنفتنهم فيه ورزق ربك خير وأبقى وأمر أهلك بالصلاة واصطبر عليها لا نسألك رزقا نحن نرزقك والعاقبة للتقوى. आणि नजर देखील देऊ नकोस लौकिक जीवनातील त्या वैभवाकडे जे आम्ही यापैकी विविध प्रकारच्या लोकांना देऊन ठेवलं आहे. ते तर आम्ही त्यांची परीक्षा पाहण्यासाठी दिलं आहे आणि तुझ्या रबने दिलेली हलाल रोजी बेहतर आणि चिरस्थायी आहे. आपल्या कुटुंबियांना नमाजचा आदेश द्या आणि स्वतः देखील त्याचं पालन करत राहा. आम्ही तुमच्यापासून कसलीही रोजी इच्छित नाही. रोजी तर आम्हीच तुम्हाला देत आहोत आणि परिणामी कल्याण तर ईश्वरतेसाठीच आहे. وقالوا لولا يأتينا بآية من ربه أولم تأتهم بينة ما في الصحف الأولى ولو أنا أهلكناهم بعذاب من قبله لقالوا ربنا لولا أرسلت إلينا رسولا فنتبع آياتك من قبل أن نذل ونخزى. ते म्हणतात हा इसम आपल्या रबकडून एखादी निशाणी चमत्कार का आणत नाही आणि त्यांच्यापाशी पूर्वीच्या धर्मग्रंथाच्या सर्व शिकवणीचं वर्णन स्पष्टपणे आलं नाही का. जर आम्ही त्याच्या येण्यापूर्वी यांना एखाद्या प्रकोपानं नष्ट केलं असतं तर मग या लोकांनी सांगितलं असतं की आमच्या पालनकर्त्या तू आमच्याकडे एखादा प्रेषित का पाठवला नाहीस की अपमानित होण्यापूर्वी आणि नामुष्की येण्या अगोदरच आम्ही तुझ्या आयतींचं अनुसरण केलं असतं. فستعلمون من أصحاب الصراط السوي ومن اهتدى. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा प्रत्येक जण कार्य परिणतीच्या प्रतिष्ठित आहे. म्हणून आता प्रतिष्ठित राहा. लवकरच तुम्हाला कळेल की कोण सरळ मार्गावर चालणारे आहेत आणि कोण बोध लाभलेले आहेत.